जर ही 4 कामे मुंबई इंडियन्सने केली नाही, तर मुंबई इंडियन्सची टीम IPL 2026मधून आउट होणार आणि हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी देखील जाणार. कोणत्या त्या 4 चुका आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या वर्स्ट सिच्युएशनबद्दल. मुंबई इंडियन्सची टीमचे सलग 4 पराभव झालेले आहेत आणि मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावरती आहे आणि कॅप्टनवर फुल प्रेशर आहे. तर 4 मोठ्या चुका, त्या म्हणजे पहिली म्हणजे बॅटिंग कम्प्लिटली फेल आहे. मुंबईची बॅटिंग फुल फ्लॉप आहे. एकदा रोहित शर्मा रन्स करतो तर एकदा रायन टेकल्टर रन करत नाही. तर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे सध्या फॉर्ममध्ये नाहीत. तर मुंबई इंडियन्सची बॅटिंग म्हणजे टॉप ऑर्डर रन करत नाही, म्हणून मिडल ऑर्डरवरती प्रेशर येत आहे. नमन धीर याने शानदार बॅटिंग केली होती. शेरफंटर फ्रड देखील शानदार बॅटिंग केली होती, परंतु मुंबई इंडियन्सचे ते 2 धडाकेबाज इंडियाचे बॅट्समन आहेत, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, हे सध्या खूप फ्लॉप आहेत. आणि रोहित शर्मा इंजर्ड झालेला आहे, त्यामुळे तो 2-3 मॅचेस खेळू शकणार नाही. डेथ बॉलिंग अटॅक, लास्ट ओव्हर्समध्ये मॅच हातातून निसटतो. बॉलर्स रन कंट्रोल करू शकत नाहीत. ऑपोजिशन इझी फिनिश करते. IPLमध्ये डेथ बॉलिंग स्ट्रॉंग नसली की मॅच जिंकणं इम्पॉसिबल होतं. मित्रांनो, IPL सुरू होण्याच्या पूर्वी मुंबई इंडियन्सकडे असे वाटत होते की IPLची सर्वात बेस्ट बॉलिंग मुंबई इंडियन्सकडे आहे, कारण मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकूर, दीपक चहर यांची चौकडी मुंबई इंडियन्सकडे आहे असे वाटत होते. पॉवर प्लेचा किंग ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर, डेथ ओव्हरचा किंग जसप्रीत बुमराह हा मुंबईकडे आहे असे वाटत होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम सहजासहजी कोणत्या टीमला चेस करू देणार नाही असे वाटत होते. परंतु जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांना अजून IPLमध्ये या एकही विकेट मिळालेली नाही. जसप्रीत बुमराहची अशी धुलाई करत आहेत जसे की गली क्रिकेटमधला बॉलिंग टाकण्यास आलेला आहे. तिसरी चूकमध्ये टीम कॉम्बिनेशनमध्ये गोंधळ. प्लेइंग 11मध्ये सतत बदल होत आहेत. सेटल टीम नाही, त्यामुळे प्लेयर कन्फ्युज्ड होतात, त्यामुळे परफॉर्मन्स अजून डाऊन होतो. आणि चौथी चूक म्हणजे कॅप्टन्सी प्रेशर ऑन हार्दिक पंड्यावर फुल प्रेशर आहे. हार्दिक पंड्या रॉंग डिसिजन घेतो आणि ट्रेसमध्ये आहे. बॉडी लँग्वेज कायम निगेटिव्ह दिसतो. जर हे असंच चालू राहिलं तर हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी देखील धोक्यात आहे. जर मुंबईला कमबॅक करायचं असेल तर बॅटिंग स्टेबल करा, डेथ बॉलिंग स्ट्रॉंग करा, सेम प्लेइंग 11 ठेवा. जसप्रीत बुमराहला पुढे जो खेळाडू खेळतोय त्यालाही वाटत आहे की जसप्रीत बुमराह बॉलिंग करतोय आणि हार्दिक पंड्याला सर्वांनी सपोर्ट करायला हवा. नाहीतर मुंबई इंडियन्स IPL 2026मधून आउट झालीच समजा. पुढचे 2-3 सामने डिसिजन मेकिंग असणार आहेत. जिंकलं तर प्लेऑफचे चान्सेस जिवंत राहणार आहेत आणि हरलं तर सीझनमधून मुंबई इंडियन्सची टीम ऑलमोस्ट बाहेर होणार आहे. आणि बिगेस्ट शॉक म्हणजे हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी ही जाऊ शकते. तुमचं मत काय? मुंबई कमबॅक करणार का की आउट होणार? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.